धनु राशी आणि मीन राशी ह्या दोन्ही गुरुच्या राशी आहेत. या दोघांचे गुणही चांगले येतात, वैचारिक पात्रताही चांगली जुळते. आणि समजा आपण जर या दोघांचा विवाह जुळवला तर होतं काय की या दोन्ही द्विस्वभावी राशी आहेत. ओके. द्विस्वभावामध्ये काय होतं की दोघांचीही मतं ठाम नसतात. अच्छा. दोघेही एक मतावर कधी येत नाहीत. मग असे दोघं जर एकत्र आले तर काय होईल? विवाहाची मानसिकता नाही जुळणार, म्हणजे विचार कुठल्याही एका विचारावर हे नाही राहणार. मुलींना प्रश्न पडतो की लग्नानंतर माझा संसार व्यवस्थित चालेल का, माझ्या नवऱ्यासोबत सतत भांडणं होतील की नाही, सासरकडून मला कशा प्रकारची वागणूक मिळेल. तर या सगळ्या गोष्टी पत्रिकेतून कळू शकतात ज्योतिषशास्त्रात, किंवा पत्रिकेत असं काही आहे का की ज्यातून आपल्याला समजू शकतं की पती असो किंवा पत्नी असो यांचे विवाहबाह्य संबंध असू शकतात किंवा नसू शकतात, या गोष्टी पत्रिकेतून कळतात. गुरुग्रह जर लग्नस्थानावर दृष्टी टाकत असेल किंवा गुरुग्रह शुक्राच्या समोर असेल किंवा शुक्राच्या युतीमध्ये असेल तर शुक्र जर ती भावना निर्माण करत असेल, आकर्षण निर्माण करत असेल दुसऱ्या व्यक्तीबद्दल, तर अशा वेळी गुरु सांगतो की नाही तुझं चुकतंय. मग अशा वेळी ती व्यक्ती कुठेतरी थांबते. पत्रिकेतून आपल्याला घटस्फोटाचे योगही कळतात. बिलकुल बिलकुल करतो, बिलकुल. आता मुलं मुलांच्या प्रेमात पडतात, मुली अगदी मुलींच्या प्रेमात पडतात, किंवा या पलीकडे जाऊन जे LGBT हे असतात समाज, त्यात वेगवेगळ्या गोष्टी आल्या. तर मग हे जे समलिंगी प्रेम असो किंवा मग काही जण ट्रान्सजेंडर असतात, त्यांचीही लग्न झालेली आपण पाहिलेली आहे. तर मग या प्रेमाबद्दलचे जे योग असतात किंवा ती व्यक्ती पुढे जाऊन तसा स्वीकार करू शकते आपल्या शरीराचा, त्याला पत्रिकेतून काही कळू शकतं का? सर, वैवाहिक जीवनात येणारे अडथळे टाळण्यासाठी कोणत्या राशीत लग्न करू नये? असं काही ग्रंथामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रात स्पष्ट नाहीये की या राशीपासून ही राशी टाळावी. परंतु अनेक योग आहेत, त्याच्यामध्ये प्रीतिषडाष्टक योग, मृत्यूषडाष्टक योग आहेत. हे योग मृत्यूषडाष्टक योग टाळले पाहिजेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की राशींची जरी मैत्री नसेल तर नवंश स्वामीची मैत्री आहे का, चंद्र ज्या नक्षत्राच्या चरणामध्ये आहे, दोघांच्याही चंद्राच्या चरणाची जी नक्षत्र आहे त्यांचा जो स्वामी आहे त्याला नवंश स्वामी म्हणतात, त्यांची चांगली मैत्री असेल तर अशा वेळी राशी मैत्री फार परिणाम करत नाही. आणि प्रत्येक राशीला एक स्वभाव आहे. उदाहरणामध्ये मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क ह्या 4 राशी जर आपण पाहिल्या तर मेष राशी ही चर स्वभावाची आहे, वृषभ राशी ही स्थिर स्वभावाची आहे, मिथुन राशी द्विस्वभावी आहे आणि कर्क राशी पुन्हा चर स्वभावी आहे. म्हणजे चर, स्थिर आणि द्विस्वभाव असा 12 राशीपर्यंत क्रम आहे. म्हणजे 4 राशी चरतत्वाच्या आहेत, 4 राशी स्थिर तत्वाच्या आहेत, स्थिर स्वभावाच्या, आणि 4 राशी द्विस्वभावी आहेत. त्याच्यामध्ये मग मिथुन राशी असेल, त्यानंतर कन्या राशी असेल, धनु राशी असेल आणि मीन राशी, ह्या 4ही राशी द्विस्वभावी आहेत. मग समजा धनु राशी आणि मीन राशी ह्या दोन्ही गुरुच्या राशी आहेत. या दोघांचे गुणही चांगले येतात, वैचारिक पात्रताही चांगली जुळते. आणि समजा आपण जर या दोघांचा विवाह जुळवला तर होतं काय की या दोन्ही द्विस्वभावी राशी आहेत. ओके. द्विस्वभावामध्ये काय होतं की दोघांचीही मतं ठाम नसतात. अच्छा. दोघेही एक मतावर कधी येत नाहीत. मग असे दोघं जर एकत्र आले तर काय होईल? विवाहाची मानसिकता नाही जुळणार, म्हणजे विचार कुठल्याही एका विचारावर हे नाही राहणार. म्हणून मग द्विस्वभाव राशीमध्ये बरीच वर्ष असं होतं की ते दोघेही एकमतावर कधी येत नाहीत. आणि मग अशा वेळी लग्न झालंच असेल तर अशांनी नेहमी कोणाचा ना कोणाचा सल्ला घेणं, आपापल्या क्षेत्रामध्ये सल्ला घेऊन मार्गदर्शकांचा पुढे जाणं, किंवा अशा पीक पॉईंटवर आग्रह न करता एकमेकांमध्ये फायदे तोटे चेक करून पुढे जाणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ राशीलाच प्राधान्य दिलं पाहिजे असं नाही. कधी कधी शत्रू राशी जरी एकत्र आल्या तर त्याच्यामध्ये अनेक ॲस्पेक्ट असे आहेत की विवाह जुळू शकतो. ओके. लग्न जुळवताना जसं आपण पत्रिका पाहतो, गुण पाहतो, ग्रहांची जुळवाजुळव करतो, तसंच लग्नानंतरही बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे अगदी मुलींच्या बाजूने जर पाहायचं झालं तर मुलींना प्रश्न पडतो की लग्नानंतर माझा संसार व्यवस्थित चालेल का, माझ्या नवऱ्यासोबत सतत भांडणं होतील की नाही, सासरकडून मला कशा प्रकारची वागणूक मिळेल. तर या सगळ्या गोष्टी पत्रिकेतून कळू शकतात का? बिलकुल. अभ्यासक तसा हवा अच्छा. की कुंडली हे आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे, मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. प्रत्येक ग्रह आपली मानसिकता सांगतो. प्रत्येक ग्रह, प्रत्येक कुंडलीतले ॲस्पेक्ट्स, प्रत्येक स्थान, त्या स्थानात गेलेले ग्रह, स्थानातील युत्या, काही ग्रहांचे शुभ संबंध आहेत, काही ग्रहांचे अशुभ संबंध आहेत.
त्याच्यामध्ये नवपंचम योग आहेत, केंद्र योग आहेत, काही शुभ योग आहेत, काही अशुभ योग आहेत. प्रत्येक योग मानसिकतेवर परिणाम करतो. उदाहरणार्थ, एखाद्या शुभ राशीमध्ये चंद्र आणि नेपच्यूनची जर युती असेल तर अशी व्यक्ती खूप भावनाप्रधान असते, खूप इमोशनल होते, डोळ्यातनं लवकर पाणी येतं, भावनेलाच प्राधान्य देते. मग अशी व्यक्ती प्रत्येक क्रिया करताना धैर्याने पुढे जात नाही, संकटामध्ये धैर्य खचून जातं अशा वेळी. मग अशा गुणाचा परिणाम मानसिकतेवर जर होत असेल तर प्रत्येक जोडीदाराच्या कुंडलीमधल्या प्रत्येक ग्रहांचा, ग्रहयोगाचा अभ्यास करून दोघांच्या मानसिकता जुळतात का हे पाहणं फार महत्वाचं आहे. आणि ते जेव्हा आपण पाहू त्यावेळेला आपल्या दोघांची वैचारिक पात्रता समजते आणि त्याचा परिणाम आपण समोरच्या व्यक्तींना सांगू शकतो. ओके. सर, अलीकडे जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हा मुद्दा सर्वाधिक चर्चेत असतो. तर मग ज्योतिषशास्त्रात किंवा पत्रिकेत असं काही आहे का की ज्यातून आपल्याला समजू शकतं की पती असो किंवा पत्नी असो यांचे विवाहबाह्य संबंध असू शकतात किंवा नसू शकतात, या गोष्टी पत्रिकेतून कळतात का? खूप नाजूक आणि संवेदनशील विषय आहे. विवाहबाह्य संबंध याच्यामध्ये 2 महत्त्वाचे फॅक्टर आहेत. त्या व्यक्तीमध्ये परंपरा मोडण्याची जी काही हिंमत झाली आहे तो एक भाग आहे. आणि दुसरा एक भाग आहे की बालपणापासून वैचारिक पात्रता कशी आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये परंपरा मोडण्याची जी व्यक्ती धाडस करते की लग्न हा विधी, लग्न हा विषय, लग्न हा 16 संस्कारापैकी पवित्र संस्कार आहे, हा भाग सोडून त्याने कुठेतरी परंपरा मोडून विचार केला. मग हे विचार करायला लावणारे जे ग्रह आहेत, हे विचार करायला लावणारी जी कुंडलीतली स्थिती आहेत, तशा स्थिती इंडिकेट करणारे बरेच ॲस्पेक्ट कुंडलीमध्ये. उदाहरणामध्ये सप्तम स्थानामध्ये हर्षल आहे आणि हर्षलाची थेट दृष्टी कुठेतरी शुक्रावरती पडते. शुक्र आणि हर्षल युती, शुक्र जर गुरुच्या दृष्टीत नसेल अशा वेळी तर कुठेतरी या मानसिकतेकडे जोडीदार वळतो, ती व्यक्ती वळते. मग अशा वेळी कुंडलीमध्ये सत्वगुण प्रधानता असली पाहिजे की नाही, मी संस्कार चांगले स्वीकारतोय, चांगले संस्कार स्वीकारल्यानंतर जोडीदार मला इमोशनली मला तो साथ देतोय, त्यानंतर दोघांचंही वैवाहिक जीवन समृद्ध असेल, त्याचीही मानसिकता मोठी परिणाम करते. अनेक कारणं आहेत विवाहबाह्य संबंध होण्यामध्ये. विवाहबाह्य संबंधाचं समर्थन कुणीही करू नये, कारण आपली वैवाहिक जीवन आणि आपली काय म्हणू की समाजाची पूर्ण धारणा ही विवाह संस्थेवर टिकून आहे. आणि भारतीय परंपरेमध्ये विवाह हा संस्कार यासाठी बनलाय की त्याला सभ्यता आहे. म्हणजे देवा ब्राह्मणाच्या अग्नीच्या साक्षीने आपण विवाह करतो आणि अशा वेळी विवाह झाल्यानंतर समाज तुम्हाला परवानगी देतोय की तुम्ही एकत्र राहायचंय, तुम्ही एकत्र फिरायचंय, तुम्हाला कोणी विचारणार पण नाहीये. त्यानंतर तुम्हाला एकत्र संसार करायचा आहे, तुम्हाला मूल झालं पाहिजे याचाही आग्रह धरतो समाज. म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन करतोय. हे कधी शक्य होतंय? संस्काराने शक्य होतंय. आपण कुठलीही गोष्ट संस्काराशिवाय घेत नाही, प्रत्येक गोष्टीवर संस्कार करतो. शेतीतलं जेव्हा धान्य येतं तेव्हा संस्कार करूनच घेतो. मग संस्काराने ती गोष्ट पवित्र होत असेल, ती मानसिक. आता उदाहरणार्थ फक्त आपण कोर्टामध्ये जाऊन रजिस्टर मॅरेज केलं तर त्या दोघांना ती फिलिंग नाही येणार की आमचं लग्न झालंय. पूर्ण संस्काराने जी फिलिंग येते त्या फिलिंगमध्ये दोघांचाही एकमेकांचा आदर होतो, सन्मान होतो. मग अशा वेळी त्या गोष्टी जर पद्धतशीरपणे झाल्या तर एकमेकांचा आदर सन्मान होतो. त्यानंतर विवाह संस्था जेव्हा विवाह होतो त्यावेळेला सप्तपदीच्या वेळेस अनेक त्याची वचनं आहेत की पती पत्नीसोबत अनेक वचनं घेतो, पत्नी पतीसोबत अनेक वचनं घेते. याच्यामध्ये दोघांचं एकमेकांचं नातं तिथे दृढ होतं की मी तुझी सखी होणार आहे, तू माझी सखी हो, तू माझी मैत्रीण हो, तू माझी भार्या हो, तू माझी अर्धांगिनी हो. म्हणजे पूर्ण अर्धा अधिकार तिला आहे. ती लक्ष्मी होते, ती लक्ष्मी होते आणि हा नारायण होतो. आणि सगळे म्हणतात की लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. लक्ष्मी नारायणाचा जोडा केव्हा होतो की लक्ष्मीने लक्ष्मीसारखं राहिलं आणि नारायणाने नारायणासारखं राहिलं की तो जोडा टिकतो आणि त्या जोड्यांमध्ये ते प्रेमाचं आकर्षण निर्माण होतं. कारण पालन करण्याचं जे काही तत्व आहे ते लक्ष्मीनारायणाकडेच आहे, ते शिवपार्वतीकडे नाही आहे किंवा ब्रह्मदेवाकडे नाही आहे. याच्यामुळे दोघांमधली ती सत्वगुण प्रधानता खूप आवश्यक आहे की मला दुर्बुद्धी जर झाली असेल तर त्याच्यावरती अंकुश ठेवायला गुरु हा ग्रह आहे. दुर्बुद्धीवर तो मात करतो.
गुरुग्रह जर लग्नस्थानावर दृष्टी टाकत असेल किंवा गुरुग्रह शुक्राच्या समोर असेल किंवा शुक्राच्या युतीमध्ये असेल, तर शुक्र जर ती भावना निर्माण करत असेल, आकर्षण निर्माण करत असेल दुसऱ्या व्यक्तीबद्दल, तर अशा वेळी गुरु सांगतो की नाही तुझं चुकतंय. मग अशा वेळी ती व्यक्ती कुठेतरी थांबते, मग तिथे सभ्यता काम करते. मग सभ्यता ही संस्कृती आहे, सभ्यता हा विचार आहे. मग हा विचार आपल्याला देण्याचं काम ह्या शुभग्रहांचं आहे. ज्या व्यक्तीमध्ये शुभग्रहांची प्रधानता जास्त आहे ती व्यक्ती विश्वासाला पात्र असते, आणि जी व्यक्ती विश्वासाला पात्र आहे ती व्यक्ती कॉम्प्रोमाइज सहज करते. आता जोडीदाराचं साधं कॉम्प्रोमाइज आहे. आपण जर एखाद्या व्यक्तीबद्दल चेक करायचं असेल किंवा एखादं कपल आहे, दोघांना भेटायचं आहे लग्नाच्या आधी आणि एकमेकांना ठरवायचं की जोडीदार माझा कसा आहे. हल्ली हे ट्रेंड खूप सुरू झाला की आम्ही एकमेकांना भेटू आणि ठरवू. एखाद्या वेळेस समजा हॉटेलमध्ये दोघे भेटले आणि जोडीदार मुलगा त्या हॉटेलमधल्या वेटरशी जर खूप सात्विकतेने बोलतोय, तो म्हातारा माणूस आहे किंवा सिनियर माणूस आहे, त्याला काकाने हाक मारतो किंवा दादा म्हणून हाक मारतो, तर साहजिक आहे की त्याच्यामध्ये ती नम्रता आहे. म्हणजे शीतावरनं भाताची परीक्षा करता येते. जर जोडीदार वेटर तो एक कुठेतरी आपला काम करणार आहे म्हणून जर त्याला आरेरावीच्या भाषेत बोलत असेल, तर साहजिक आहे तो खूप लग्न झाल्यानंतर जेव्हा अधिकार प्राप्त होईल, जेव्हा सुरुवात काही दिवसानंतर हे होईल, तेव्हा आपोआप जोडीदाराचा मानसन्मान नाही ठेवणार. हे साधं गणित आहे. मग तेच त्याची जी वागणूक आहे ती ग्रहांची देण आहे. मग अशा वेळी आपल्याला चांगल्या अभ्यासकाकडे जाऊन त्याच्या ग्रहाची स्थिती काय आहे, तो खरंच सत्वगुण प्रधान आहे का. मग आता त्या जोडीदाराच्या अपेक्षावर आहे, त्यांना अपेक्षित काय आहे पहिल्यांदा ते येतं आमच्याकडे की पहिल्या अपेक्षा काय आहेत. पण आम्ही त्यांच्या अपेक्षाकडे दुर्लक्ष करतो. आधी पाहतो की या दोघांमध्ये ही गुणप्रधानता किती आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. नंतर आरोग्य असेल, नंतर त्यांची आर्थिक स्थिती असेल, वैवाहिक जीवन असेल, सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही ठरवतो की या दोघांचं वैवाहिक जीवन एकमेकांच्या विश्वासावर कसं उभं राहील आणि दोघांमध्ये चांगले संबंध निर्माण होऊन दोघांकडूनही अशा चुका होणार नाहीत याची खात्री पाहून आम्ही मग पुढे त्यांना परवानगी देतो. ओके सर, पत्रिकेतून संतती योगाबद्दल तर आपण बोलूच या, पण असं म्हणतात म्हणजे आपण पाहतो की मिश्किलपणे म्हटलं जातं की एखाद्या मुलाला जर 2 भवरे असतील समजा डोक्यावरती, तर त्याची 2 लग्न होतील. तर मग पत्रिकेतून एकापेक्षा जास्त लग्नाचे किंवा 2 लग्नांचे योग कळतात का? याच्यामध्ये कसं आहे, पूर्वीच्या काळामध्ये बहुपत्नीत्व होतं. आता बहुपत्नीत्व शक्य नाहीये. म्हणजे एक पत्नी असताना दुसरी पत्नी करणं किमान आपल्या हिंदू कायद्यातही नाहीये. आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं येतं की मूल होत नाही म्हणून पहिल्या पत्नीने निमूटपणे परवानगी पण दिलेली दुसऱ्या पत्नीसाठी संतती होण्यासाठी. म्हणजे काही समाजामध्ये अजूनही थोड्याफार प्रमाणामध्ये हा प्रकार आहे. परंतु 2 विवाह होणे याचा अर्थ असा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये की विवाह विच्छेद, म्हणजे घटस्फोट हा सुद्धा शब्द ज्योतिषशास्त्रात वापरला जात नाही. त्याच्यामध्ये विवाह विच्छेद हा शब्द वापरला जातो. म्हणजे विवाह विच्छेद होणे म्हणजे विवाह मोडणे किंवा लग्न न टिकणे, वैवाहिक संबंध न टिकणे. याच्यामध्ये विवाह विच्छेदाची अनेक कारणं आहेत की दोघांची वैचारिक पातळी जुळाली नाही म्हणून विवाह विच्छेद होणे, त्यानंतर जोडीदार एक्सपायर्ड होणे, जोडीदाराचा अपघात होणे किंवा खूप कमी कालावधीमध्ये स्त्रीला वैधव्य येणे किंवा पुरुषाला विधुरत्व येणे, याच्यामुळे जोडीदार निघून जाणे, हे पण विवाह विच्छेदाचं कारण आहे. याची पण अनेक कारणं पत्रिकेवरनं समजतात. मग जातक लोक घटस्फोट म्हणतात, पण आम्ही त्याला विवाह विच्छेद म्हणतो. विवाह विच्छेदाची जर कारणं खूप मोठ्या प्रमाणात जर आम्हाला कुंडलीमध्ये दिसत असतील तर आम्ही अलर्ट करतो की ह्या गोष्टीमध्ये आपल्याला थांबावं लागेल. आणि फार जेव्हा आपल्याला खोलात जायचं असतं त्यावेळी आम्ही ठरवतो की नाही, या व्यक्तीमध्ये काही खूप क्रिटिकल योग आहेत, अपघाताचे योग आहेत. आणि अपघाताच्या क्रिटिकल योगांमधून पण सावरण्याची क्षमता गुरु देतो. म्हणजे एखाद्या अपघातातून जर एखादा व्यक्ती वाचला असेल तर गुरुची पूर्ण दृष्टी जर त्या योगावर पडत असेल तर तो अपघातातूनही वाचतो. परंतु सगळ्याच बाजूने जर पत्रिका क्रिटिकल होत असेल प्रत्येक अँगलने, तर आम्ही टाळायलाच सांगतो. मग शेवटी ही रिस्क ही त्यांची असते. मग त्यावेळेला आम्ही फक्त सांगतो की हे खूप दाट योग आहेत, आपण टाळाल तर बरं राहील. त्यांना ज्यांना पटतं ते विचार करतात, ज्यांना पटत नाही ते टाळतात. म्हणजे सर पत्रिकेतून आपल्याला घटस्फोटाचे योगही बिलकुल करतात. बिलकुल. आता उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं, सप्तम स्थानामध्ये समजा एकटा मंगळ असेल तर तो घटस्फोटाला कारणीभूत नाही होऊ शकत. म्हणजे तो मंगळ, त्या मंगळावर कुठल्याच पापग्रहाची दृष्टी नाहीये, तर तो मंगळ काही दिवस वैवाहिक जीवनामध्ये अनबन निर्माण करेल. परंतु उदाहरणामध्ये अग्नी तत्वाच्या राशीमध्ये, आता उदाहरणार्थ मेष राशीत, धनु राशीत, सिंह राशीत, या अग्नितत्वाच्या राशीमध्ये कुठेही कुंडलीमध्ये, सप्तम स्थान म्हणूनच नाही, कुठेही कुंडलीमध्ये समजा जर मंगळ असेल
अग्नितत्वाच्या राशीत अग्नितत्वाचा मंगळ परत अग्नितत्वाचा सूर्य यांची जर युती झाली आणि परत त्याच्यावरती राहू किंवा हर्षलाची दृष्टी असेल, ज्याला आपण युरेनस म्हणतो, त्याची दृष्टी असेल, तर हा एकदम स्फोटक योग आहे. म्हणजे रवी मंगळाची ही युती बऱ्याचदा अग्निभय, विजेचं भय, अपघाताचं भय किंवा एखाद्या मोठ्या शस्त्राचं भय असं भय निर्माण करणारी असते. आणि अशी व्यक्ती त्या विचारांची पण असते, त्या विचारात निर्भयपणे पुढे जाणं. मग अशा वेळी या व्यक्तीच्या विचारांमुळे सुद्धा वैवाहिक जीवनात मोठे मोठे ऍस्पेक्ट येतात. मग जोडीदाराशी न जुळणे, न पटणे, वाद होणे किंवा जोडीदार निघून जाणे किंवा अपघात होणे, कोणीतरी एकमेकांपासून दूर होणे, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. मग अशा वेळी आम्ही सांगतो हे थांबलं पाहिजे. सर, पत्रिकेतून संतती प्राप्ती बाबतचे जे योग असतात ते कसे समजतात? म्हणजे की आपण असं क्लिअर सांगू शकतो का ठामपणे की तुम्हाला मुलगाच होईल, मुलगीच होईल किंवा जुळी मुलं होण्याची शक्यता आहे किंवा एखाद्याला मुलंच नाही होणार? ज्योतिषशास्त्रामध्ये खूप चांगला जर अभ्यासक असेल, त्याचं संशोधन जर या विषयावर चांगलं झालं असेल, कारण ज्योतिषशास्त्र हे उच्च कोटीचं संशोधन शास्त्र आहे, उच्च कोटीचं तर्कशास्त्र आहे आणि ह्याची तर्क 99% जुळतात. 99% सांगायचं यासाठी कारण ज्योतिषशास्त्रात सांगतं की ज्योतिषशास्त्राचे ॲस्पेक्ट्स हे 99% सांगायचे, म्हणजे पूर्ण शाश्वती न सांगता मॅक्झिमम पॉसिबिलिटीज सांगायची. आणि मग ती प्रचितीचं पण शास्त्र आहे. मग जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहतो संततीच्या विषयाबाबत, बरेच असे ग्रह आहेत की जे संततीवर परिणाम करतात. मग कन्या संतती होणे, त्यानंतर पुत्र संतती होणे किंवा संतती न होणे, याच्यामध्ये जेव्हा आमचा अभ्यास असतो, आम्ही जेव्हा संशोधन करतो त्यावेळी संशोधन करतो की कन्या संतती झालेल्या अनेक पत्रिकांमध्ये कोणते समान फॅक्टर आहेत, पुत्र संतती झालेल्या पत्रिकांमध्ये कोणते समान फॅक्टर आहेत, असे अनेक संशोधन ज्योतिषशास्त्रात अभ्यासकांनी केलेत, पूर्वाचार्यांनी केलेत, ज्योतिषशास्त्राच्या अनेक आचार्यांनी केलेत आणि त्याची गृहीतकं मांडलीत. खूप गृहीतक आहेत, शेकडो गृहीतक आहेत की पुरुष संतती होण्याचे योग काय आहेत, कन्या संतती होण्याचे योग काय आहेत किंवा संतती विलंबाचे योग काय आहेत किंवा बिलकुल संतती न होण्याचे पण योग काय आहेत. मग अशा योगामध्ये जेव्हा पत्रिका बसते त्यावेळेला आम्ही असं नाही सांगत की बाबा पुरुष संततीच होणार आहे किंवा कन्या संततीच होणार आहे, कारण स्त्री पुरुषाच्या कन्या संतती पुरुष संततीमध्ये भेद करणं हे कुणालाही योग्य नाही. पण आम्ही त्यावेळीला त्यांचा कल पाहतो की समजा एखाद्याच्या पत्रिकेत संतती होण्यात फार मोठे मोठे अडथळे आहेत, विलंबाचे पण अडथळे आहेत, एखाद्या स्त्रीच्या कुंडलीत काय म्हणून आपण व्यंध्यत्वाचा योग आहे, प्रचंड काळाचं व्यंध्यत्व आहे, पाळीचे मोठे मोठे त्रास आहेत, गर्भधारणा होणारच नाही किंवा खूपदा 4 ते 5 वेळा अबॉर्शन होणं, गर्भ न टिकणं, असे काही योग असतील तर आम्ही टाळतो. मुलाची पत्रिका आली तर किंवा नाही तुम्ही ह्या मुलीची पत्रिका टाळा. किंवा मुलीच्या पत्रिकेतून जोडीदाराच्या पत्रिकेतलं समजतंय की ह्या पुरुषाच्या कुंडलीमध्ये गर्भधारणाचे योग नाही आहेत, त्याचा शुक्र बराच बिघडलाय की संतती होण्याला बरेच विलंब आहेत, तर अशा वेळी सांगतो की बाबा संततीच्या कारणावरून तुम्हाला हे टाळावं लागेल. मग आता विषय असा होतो की जेव्हा दुसरा विवाह करायचा विषय येतो, जेव्हा दुसरं लग्न करण्याचा पण विषय येतो, त्यावेळेला पत्रिका जुळते की नाही पाहण्यात येतं. मुलीचंही आधी लग्न झालेलं आहे, तिचंही काहीतरी अडचण आली आहे, नवरा म्हणजे वैधव्य आलेलं आहे, पुरुषाचीही काहीतरी अडचण आहे, दोघांकडेही ऑलरेडी पहिल्या जोडीदारापासून एखादं मूल आहे. अशा वेळी त्यांना मूल हवं नसतं, त्यांना मूल नको असतं. मग अशा वेळी त्यांच्या संततीचा ऍस्पेक्ट पाहायची आवश्यकताच नसते. मग अशा वेळी आम्ही त्यांच्या संततीच्या संदर्भात कुठलाही फॅक्टर पाहतच नाही, मग त्यांची मानसिकता जुळते काय हेच पाहतो. त्याच्यामुळे चांगला अभ्यासक कुंडलीतल्या गुरुग्रहाचा संबंध, पंचमस्थान, पंचमेश, त्यानंतर गुरुपासून 5व्या स्थानाचा स्वामी, अशा बरेच ऍस्पेक्ट आहेत की त्याच्यावरनं या जोडीदारांना, या जोडप्याला संतती होईल का नाही, विलंबाचे योग आहेत का, हे पाहतो. आता उदाहरण गुरु शनी युती जर असेल चुकीच्या स्थानामध्ये, शत्रुस्थानामध्ये, तर संततीत हमखास विलंब होतो, बराच विलंब होतो. मग आता अडथळे येण्याचे प्रकार वेगळे आहेत, कारण वेगळे आहेत. ह्याचे आम्ही इंडिकेशन्स देतो, त्यांना ते कळवतो आणि त्याच्यानंतर त्यांची जर मानसिकता असेल तर ते प्रोसीड होतात. सर, आपण अलीकडे पाहतोय की मुला मुलींच्या लग्नाबाबतच्या अपेक्षा खूपच वाढत आहेत, तर मग याबाबत तुमचं मत काय, तुम्ही यावर काय बोलाल? अपेक्षा ह्या सामाजिक कंडिशन्सनुसार वेगळ्या आहेत, भौतिक कंडिशन्सनुसार वेगळ्या आहेत. प्रत्येक समाजाच्याही बाबतीत अपेक्षा वेगळ्या झाल्या. बऱ्याच समाजामध्ये असं आहे की मुलाकडे नॉलेज आहे, मुलाकडे
स्वतःचं घर आहे, परंतु त्याचं पॅकेज लहान आहे, पॅकेज कमी आहे, परंतु त्याचं शिक्षण उच्च शिक्षण आहे, सुरुवात आहे त्याची, पण तरी पण एखादी मुलगी म्हणते की मला पॅकेज कमी पडतं आहे त्याचं. अशा वेळी त्या मुलीने प्राधान्य कशाला दिलंय? त्याच्या आर्थिक स्थितीला, बरोबर. की त्याच्याकडनं मला आर्थिक सुख काय मिळेल, भौतिक सुख काय मिळेल. मग आता आपण असा विचार करतो, आम्ही असा विचार करतो की या व्यक्तीमध्ये भौतिक सुखाच्या आहारी जाणारे कोणते ग्रहयोग आहेत. ओके. मग उदाहरणार्थ शुक्र असेल, चंद्र असेल, जर भौतिक सुख देणाऱ्या राशीत, आता उदाहरणार्थ वृषभ राशीमध्ये शुक्र आहे, वृषभ राशीमध्ये चंद्र आहे, तर अशी व्यक्ती भौतिक सुखाला प्राधान्य देते. ओके. मग अशी व्यक्ती आधी भौतिक सुख काय मिळतं मला हे पाहते. आणि जर एखादी सामाजिक संबंधामध्ये चांगली काम करणारी आहे, सामाजिक त्याला सोशल ॲक्टिव्हिटीजला किंवा स्वतःची मानसिकता सोशल करण्यासाठी प्राधान्य देणारी आहे, अशा व्यक्तीचं मत काय असतं की नाही, मुलगा बुद्धिमान आहे, त्यानंतर मुलाकडे स्वतःचा स्टार्टअप चांगला आहे, तो पुढे चांगला प्रगती करेल, त्याचं क्वालिफिकेशन चांगलं आहे आणि त्याच्यात ॲक्टिव्हिटी चांगल्या आहेत, कौशल्य चांगलं आहे, हे हेरते आणि ती ठरवते व्यक्ती की हा जोडीदार मला योग्य आहे. मग त्या मुलीच्या किंवा मुलाच्या मानसिकतेवर आहे की माझ्या अपेक्षा काय आहेत, मग त्याच्यावरती संस्कार काय झालेत, त्याच्या ग्रहांची मानसिकता काय आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आता गुरु हा सत्वगुण प्रधानता देतो, शुभग्रह सत्वगुण प्रधानता देतात. मग अशी व्यक्ती कुठेतरी पॉझिटिव्ह होते की मी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. एखाद्या व्यक्तीला प्राधान्य असतं, दिसण्यासाठीच प्राधान्य असतं. एखादा मुलगा म्हणतो मला सुंदर बायको पाहिजे, एखादी मुलगी म्हणते की मला सुंदर नवरा पाहिजे. आणि हल्ली ट्रेंड असा होतो, अक्षरशः ट्रेंड होतोय, मी तरी त्याला ट्रेंडच म्हणेल, की माझी मैत्रीण खूप चांगला नवरा आहे, ते खूप छान फोटो अपलोड करतायत, स्टॅटसला ठेवतायत, सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्हेट आहेत आणि त्यांचं प्रदर्शन खूप होत आहे. मग मला पण प्रदर्शन करायचं. पडद्याच्या मागून त्यांचं वैवाहिक जीवन कसं आहे याच्याकडे कोणी विचार करत नाही, पण प्रदर्शनाची जी भूक लागली आहे त्या भुकेच्या आहारी जाऊन जोडीदाराच्या अपेक्षांमध्ये मोठे मोठे बदल दिसतात. म्हणजे अक्षरशः मी तरी म्हणेल की गृहस्थाश्रम आणि सामाजिक कंडिशन कुठेतरी बिघडत चालली आहे. या कंडिशनमध्ये मुलगा असो का मुलगी असो, यांनी सत्वगुण प्रधानतेला, त्यानंतर जोडीदाराच्या वैचारिक मानसिकतेला खूप प्राधान्य देणं गरजेचं आहे. आज पती पत्नी मुलं मुली करिअर आणि जॉबच्या गोष्टीला प्राधान्य देत आहेत आणि त्या प्राधान्यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष नाही. मूलबाळ आत्ताच नकोय म्हणायला पण ते तयार आहेत. इव्हन माझ्याकडे डॉक्टर मुली अनेक येतात की ज्यांचं वय 30-32 आहे आणि अशा मुलींना माझा पहिला प्रश्न असतो की मेडिकली बायोलॉजिकली तुझं शरीर गर्भधारणा ठेवण्यासाठी आता सक्षम आहे का? ते वय निघून गेलेलं असतं. मेडिकली बायोलॉजिकली 30 वर्षानंतर प्रेग्नन्सीचं वय बऱ्यापैकी निघून गेलं आणि पुढची ही रिस्क असते, तरीही त्या म्हणतात की इट्स ओके. म्हणजे काय होतंय की विवाह संस्थेचा मूळ उद्देशच आजच्या पिढीला समजला नाहीये. विवाह संस्थेचा मूळ उद्देश हा सुप्रजनन आहे. म्हणजे संतती ही संस्कारी संतती जन्माला घालून तुम्हाला ती समाजामध्ये आणायची आहे आणि समाजाला सुसंस्कारित करायचं, हा विवाह संस्थेचा फार मूळ उद्देश आहे. आणि ह्या उद्देशासाठी त्या योग्य वयातच लग्न होणं गरजेचं आहे आणि अपेक्षा सुद्धा तशाच असणं गरजेचं आहे. भौतिक अपेक्षाच्याच जर मागे लागलो तर मोठे मोठे क्लॅशेस येतात. मग आम्ही जितकं समोरच्या क्लायंटला सांगण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करतो, पण अपेक्षा वाढण्याचं कारण असं आहे की मी ज्या अवस्थेमध्ये वाढले, वडिलांच्या बंधनात वाढले, मला आता ते बंधन नको आहे. म्हणजे वडिलांच्या घरी खूप गोष्टीचं कॉम्प्रोमाइज केलं, पण नवऱ्यासोबत मला त्या गोष्टीचं कॉम्प्रोमाइज आता करायचं नाही आहे, कारण मला ते सगळं पाहण्यात येतं आहे. आणि मुलींचं प्रमाण बऱ्यापैकी असून मुलांचं प्रमाण कमी झाल्यानंतर सुद्धा मुलींच्या अपेक्षा काही समाजात वाढल्यात. पण बऱ्याच मुली अशा आहेत की चांगल्या गुणांना प्राधान्य देतात, संस्कारी मुलाला प्राधान्य देतात. त्या म्हणतात की आम्हाला पॅकेजचं काही इश्यू नाही आहे, मुलगा जर चांगला असेल तर आम्ही प्रोसीड व्हायला तयार आहोत. आता माझ्याकडे खूप चांगले क्लायंट आहेत की ते त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या संदर्भात त्यांनी मुलगा सत्वगुण प्रधान असणं, चांगल्या परिवारातला असणं, चांगल्या संस्काराला प्राधान्य दिलंय, त्याचं पॅकेज सुरुवातीला कमी होतं तर त्यालाही प्राधान्य दिले. असे अनेक जोडपे आहेत की जे त्याला प्राधान्य देतात. जेनझी जी जनरेशन आहे त्यांच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न आहे की अलीकडे आपण पाहतो प्रेमाच्या व्याख्या बदलल्या आहेत. म्हणजे पूर्वी कसं असायचं की विरोधाभासी जे लिंग असतात, पुरुषाचं स्त्रीवर आणि स्त्रीचं पुरुषावर प्रेम असतं, असं आजही आहेच. पण त्याबरोबरच अलीकडे जर आपण पाहिलं तर
मुलं मुलांच्या प्रेमात पडतात, मुली अगदी मुलींच्या प्रेमात पडतात किंवा या पलीकडे जाऊन जे LGBTQ हे असतात समाज, त्यात वेगवेगळ्या गोष्टी आल्या. तर मग हे जे समलिंगी प्रेम असो किंवा मग काही जण ट्रान्सजेंडर असतात, त्यांचीही लग्न झालेली आपण पाहिलेली आहे. तर मग या प्रेमाबद्दलचे जे योग असतात किंवा ती व्यक्ती पुढे जाऊन तसा स्वीकार करू शकते आपल्या शरीराचा, त्याला पत्रिकेतून काही कळू शकतं का आपल्याला? हो, त्याचा संबंध खूप खोलात जाऊन अभ्यास केल्यानंतर खूप चांगला लागतो. याच्यामध्ये विषय असा आहे की नपुंसकता ही पुरुषांमध्ये पण आहे आणि स्त्रियांमध्ये पण आहे. त्यानंतर समलिंगी आकर्षण देणारे ग्रह स्त्रियांच्याही कुंडलीत आहेत, पुरुषाच्याही कुंडलीत आहेत. ओके. पुरुषाला स्त्रीबद्दल जेव्हा आकर्षण येतं ते आकर्षण शुक्रप्रधानता आहे, त्या आकर्षणामध्ये शुक्रप्रधानता आहे. परंतु शुक्र जेव्हा नीच राशीमध्ये येतो, शुक्र जेव्हा अनेक क्रिटिकल कंडिशनमध्ये कुंडलीमध्ये येतो की ज्याचा संबंध थेट आपण प्रणयी विचार म्हणा किंवा त्या दोघांचे विचार एकमेकांना मॅच न होणे म्हणा, अशा ह्याच्यामध्ये जेव्हा येतो, कन्या राशीतला शुक्र असेल, कन्या राशीचा शुक्र जोडीदाराबद्दलचं जे आकर्षण आहे ते आकर्षण देतच नाही. मग त्याच्यामध्ये बराच विरोधाभास येतो, म्हणजे उदासीनता दिसते. आणि याच्यातला मोठा एक बदल असा आहे की सगळा हार्मोन्सचा पण खेळ आहे. मग हार्मोन्स जे आहेत ते आपल्या मज्जासंस्थेशी संबंधित आहेत. आणि जे हार्मोन्स आहेत की काही हार्मोन्स स्त्रियांमध्ये आहेत, काही हार्मोन्स पुरुषांमध्ये आहेत की जे एकमेकाच्या आकर्षणामध्ये पण काम करतात. मग आता उदाहरणामध्ये पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉन हार्मोन असेल तर या हार्मोन्सची कमतरता विशिष्ट स्थितीमध्ये कुंडलीमध्ये आपल्याला पाहता येते की त्याच्यात बिघड झाली का. मग त्या हार्मोन्सचं प्रमाणच शून्यावर आलं कुंडलीमध्ये, त्याच्या संदर्भातही लक्षात येतं आपल्या. आणि मुळामध्ये नपुंसक त्याचे जे प्रमाण आहे, उदाहरणार्थ आपण बघू की स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी, त्याच्यानंतर नपुंसकलिंगी व्यक्ती आहे. तर ती नपुंसकलिंगी व्यक्ती नपुंसकलिंगी व्यक्तींच्या समूहामध्ये मिसळते, त्या समूहात जाते आणि आपण त्यांना तृतीयपंथी म्हणतो. व तृतीयपंथी समाज हा असाच निर्माण झाला नाहीये. आपल्या समाजांमधूनच जी बालकं अशी जन्माला आलेत की ज्यांच्या शरीराची पूर्ण वाढ नाहीये, मग त्यांच्या जननेंद्रियाची अपूर्ण वाढ होते आणि त्यांना ते लक्षात येतं की आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी उणीव आहे. मग ती बालकं, मग ती अपूर्णत्वात, म्हणजे उदाहरणामध्ये स्त्रियांमध्येही ते नपुंसकत्व आहे, पुरुषांमध्येही आहे. दोन्हीही लैंगिक अवस्थेमधले व्यक्ती त्या समाजामध्ये मिसळतात आणि मग आपण त्यांना कुठेतरी वेगळे समजतो आणि मग त्यांच्यामध्ये ते आकर्षणाचे बिंदू चेंज होतात. आणि असे काही बिंदू आहेत की ते कमी प्रमाणामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये दिसतात की इतक्या तीव्र प्रमाणात दिसत नाहीत की त्यांनी आपल्या समाजातून निघून जाऊन त्यांच्यातच मिसळावं. अशाही व्यक्ती काय होतात की सामाजिक गोष्टीचं जे बंधन आहे ते झुगारून देऊन कुठेतरी वेगळा निर्णय घेतात आणि ते बाहेर येतात आणि ते मोठा निर्णय घ्यायला तयार होतात. मग अशा वेळी समाज म्हणतो की आम्ही अशा तृतीयपंथी लोकांना जर मान सन्मान दिला असेल तर यांच्या संबंधांनाही मान सन्मान देऊ. पण हे संबंध जे आहेत हे संबंध तात्पुरते आहेत आणि ह्या संबंधामध्ये जर उच्च कोटीची जर पात्रता असेल, उदाहरणार्थ की यांना शारीरिक गरजेची वासना नाही आहे, त्यानंतर शारीरिक गरजेला प्राधान्यही द्यायचं नाही आहे, यांच्या संसाराच्याही कल्पना वेगळ्या आहेत आणि यांना सहवासाबद्दलच्या संकल्पना पण वेगळ्या आहेत, तर अशा वेळी हे कदाचित एखादं जोडपं टिकू शकेल, त्यांचे संबंध जुळू शकतील. पण हे नैसर्गिक तत्वाला अनुसरण माझ्या तरी मते नाही आहे. मग आता याचं समर्थन करायचं आहे का समर्थन नाही करायचं हे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मतावर अवलंबून आहे. असं सर, आता शेवटचा प्रश्न, नातं टिकवण्यासाठी नेमकं प्रेम महत्वाचं असतं की ग्रहांची जुळवाजुळव, यावर तुम्हाला काय बोलायचं? हा, ग्रह प्रेम टिकवणारे असतील तर ते प्रेम टिकतं. आमच्या भाषेत आम्ही जेव्हा कुंडली पाहतो तेव्हा दोघांचंही प्रेम टिकवण्यामागे जे ग्रह काम करतात ते ग्रह जर खरंच चांगले असतील तर दोघेही एकमेकांसाठी त्याग करायला तयार असतात. म्हणजे मनाची विशालता देणारी ग्रहस्थिती ज्याची आहे तो व्यक्ती प्राधान्याने माघार घेतो. म्हणजे ज्याला सुखी व्हायचंय त्याला माघार घ्यावी लागेल.
हा नियमच आहे. म्हणजे लग्नाच्या आधी आपण आई वडिलांसोबत जेव्हा राहतो, भावंडासोबत जेव्हा राहतो, तेव्हा त्या नात्यांमध्ये कॉम्प्रोमाइज करतोच की. हो. आई वडिलांचा एखादा निर्णय आपल्याला नाही पटला, पण त्यांच्या प्रेमाखातर आपण आपला त्याग करतो, एखादं बंधन स्वीकारतो. म्हणजे आई वडिलांचं बंधन स्वीकारायचं, जिथं बंधन येतं ते स्वीकारायचं, परंतु तेच बंधन नवऱ्याकडे गेलं की त्रासदायक वाटतं. तेच सासूचं बंधन असेल तर त्रासदायक वाटतं. का तर डोक्यात बसले असतं की मी आता आई वडिलांचं बंधन सोडलंय. मग तिथे त्या व्यक्तीला, मग ती मुलगी असो का मुलगा असो, लक्षात आलं पाहिजे की आपल्याला नातं टिकवायचं आहे. नातं टिकवणं हे आपल्या विशाल मनाचं उदाहरण आहे, विशाल मनाची परिणिती आहे. तुमचं मन विशाल झालं तर आपोआप नातं टिकतं. आणि जे कपल्स आमच्याकडे कुंडली घेऊन येतात त्यांचाही प्रश्न असतो की आमचे विचार जुळतात का, विचार जुळतात का, हे प्रश्न जेव्हा येतो ना, मग तेव्हा आम्ही दोघांचीही मानसिकता काय आहे कुंडलीवरनं, हा व्यक्ती कोणत्या विचाराचा आहे, मुलगी कोणत्या विचारांची आहे. मुलगी जर माझ्याकडे आली तर तिला मी सांगतो की तुझ्या ह्या विचारांना तुला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. मुलगा आला तर त्याला सांगतो की तुझ्या पत्रिकेत असे काही योग आहेत की पत्नीचे विचार तुझ्यावरती भारी पडतील. म्हणजे पत्नीचं तुला एखाद्या वेळेस ऐकावं लागेल जास्त, किंवा ती तुझ्यावरती तिचे अधिकार जास्त गाजवेल. अशा वेळी तुला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करणं, नम्रतेने कॉम्प्रोमाइज करणं किंवा विनोदबुद्धीने कॉम्प्रोमाइज करणं, तिचा मान सन्मान करणं, तिचा सन्मान गरजेपेक्षा जास्त देणं. एखादी व्यक्ती सन्मान प्रिय असते, स्तुतीप्रिय असते, त्या व्यक्तीला स्तुतीच आवश्यक असते. मग आम्ही त्याला सांगतो की बाबा तुझ्याकडे स्तुतीचं हत्यार ठेव. मग तो स्तुती करतो तो जोडीदार चांगला येतो. म्हणजे कुठेतरी ती कला पण आहे की जोडीदाराशी आपण कसं कॉम्प्रोमाइज करायचं. आणि त्याच्यानंतर एक संस्कार पण आहेत, सामाजिक संस्कार आहेत, पारिवारिक संस्कार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र आल्या तर कुंडली, त्यानंतर संस्कार आणि सामाजिक स्थिती, ह्या सगळ्यांचा जर संयोग आमच्यासारख्या लोकांनी, चांगल्या अभ्यासकाच्या लोकांनी जर ठेवला तर समाजाची स्थिती चांगली व्हायला वेळ नाही लागणार. ओके. सर, तुम्ही कुंडली असो, वैवाहिक जीवन असो, या संदर्भात अतिशय चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलेली आहे. यासाठी तुमचे आभार. तर अशा प्रकारे या व्हिडिओत आपण पाहिलं की लग्न जुळवताना पत्रिकेची जुळवाजुळव, गुणांची जुळवाजुळव, ग्रहांची जुळवाजुळव का महत्त्वाची असते, याबरोबरच पत्रिकेतून वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणकोणत्या बाबी कळतात. अगदी त्यात विवाहबाह्य संबंध असो किंवा मग लग्नानंतर संसार कसा असेल, पती-पत्नी यांच्यातील संबंध कसे असतील, याबाबत सरांनी खूप चांगली माहिती दिली आहे. याबरोबरच अगदी अलीकडच्या समाजाला पूरक असे प्रश्न, जसे की जेन दृष्टिकोनातून पडलेले प्रश्न असो, याबद्दलही सरांनी अतिशय चांगल्या शब्दात आपल्याला माहिती दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तो जास्तीत जास्त शेअर करा. पाहत रहा फिलिंग्स मनातल्या.